नमस्कार दर्शक श्रोते हो. आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आज नवीन सूर्य उगवला आहे. आज नवीन सर्व समस्या आपल्या संपणार आहेत आणि जगण्याची नवीन उमेद आपल्याला मिळणार आहे. असं असतानाही अनेक प्रश्न आपल्या अनुत्तरित राहतात असं आपल्याला वाटू नये म्हणून वेगवेगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करत असतो. चंद्रकांत बाबळसुरे यांनी आपल्या चर्चा तुमची आमची या सदरासाठी प्रश्न पाठवला आहे. ते असं म्हणतात की मराठवाड्यामध्ये ग्रामीण जनतेचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हायला हवी. शिवाय येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमधून अशा प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम व्हावं. म्हणजेच निवडणुकीनंतर आलेल्या सर्व यशस्वी उमेदवारांनी ग्रामीण भागातील विकासासाठी काम करावं. ज्या विकासाचे मुद्दे आपण त्यांना आता सुचवूया. मंडळी, चंद्रकांत बाबळसुरे यांचं मी अभिनंदन करेन. खूप चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे की मराठवाड्यातील ग्रामीण जनतेचे प्रश्न कुठले आणि त्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल. चला तर मंडळी, आता आपण यावर चर्चा करूयात. मराठवाडा हा भौगोलिकदृष्ट्या संपन्न असला तरी वारंवार पडणारा दुष्काळ आणि विकासाचा असमतोल यामुळे येथील ग्रामीण जनतेला अनेक गंभीर समस्याचा सामना करावा लागतो. या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय आपण आता पाहूया. प्रमुख समस्या आहे तिथले शेती आणि पाण्याचे संकट. अनिश्चित पाऊस. मराठवाडा हा प्रामुख्यानं रेन शेडो झोनमध्ये येत असल्याने पावसाचे प्रमाण कमी आणि अनिश्चित आहे. त्यासोबतच भूजल पातळीत घट, कूपनलिकांचा अतिवापर केल्यामुळं जमिनीतील पाणी खोल गेले आहे. त्यासोबतच या ठिकाणी घेतली जाणारी पिकं ही जास्त पाण्याची घेतली जातात, हाही त्या पाठीमागचा दुसरा भाग असावा. सिंचनाचा अभाव. मोठ्या प्रकल्पाची कामे रेंगाळल्यामुळे शेती पावसावरच अवलंबून आहे. शिवाय मोठ्या बारमाही आणि जास्त वाहणाऱ्या नद्या नसल्यामुळे सिंचन अभावामध्ये वाढ होती आहे. शिवाय इथल्या जनतेचे काही आर्थिक प्रश्नसुद्धा आहेत. एकतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी सातत्यानं आपल्या शेतीमधून आपल्या कुटुंबाला लागेल एवढं उत्पन्न घेत नसल्यामुळं शेतकरी आत्महत्या पण व्हायला लागले आहेत. सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर यामुळे शेतकऱ्याचे मानसिक स्वास्थ्य ढासळलेले आपण पाहतो आहोत. शिवाय बाजारपेठेचा अभावसुद्धा इथं आहे. पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि साठवणुकीसाठी शीतगृहाची कमतरता आहे. यासोबतच जवळच्या किंवा दूरच्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्यांचा माल नेण्यासाठी रेल्वे या भागामध्ये असायला पाहिजे होत्या, पण रेल्वेच्या पटऱ्यांचं जाळं अत्यंत कमी आहे. त्यामुळं दळणवळण प्रक्रियेवर सुद्धा एकंदरीत त्या प्रक्रियेचाही परिणाम या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासामध्ये होत असतो. साधारणपणे पायाभूत सुविधा आणि स्थलांतराचा विचार केला तर रोजगाराचा अभाव असल्यामुळं, गावात काम नसल्यामुळं तरुण पिढी पुणे, मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहराकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळंच ग्रामीण भागामध्ये आता काही प्रमाणामध्ये बरीच जनता हे गावाच्या बाहेर आहे. आरोग्य आणि शिक्षणाचा विचार केला तर ग्रामीण भागात आजही दर्जेदार आरोग्य सुविधा नाही आहेत आणि ज्या सुविधा आहेत त्या प्रचंड महागड्या आहेत. त्यामुळं सुद्धा सर्वसामान्य माणसाला आरोग्य सुविधेपासून दूर जावं लागतं. उच्च शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातल्या 1ली ते 4थी आणि 1ली ते 7वीच्या शाळापर्यंत शिक्षण घेऊन पुढच्या शिक्षणासाठी निघालेली मंडळी बऱ्याचदा टाळाटाळ करताना किंवा मन लावून अभ्यास करताना दिसत नाही. पर्यायानं शिक्षणामध्ये समृद्ध होणारी पिढी अजून मोठ्या स्वरूपात घडणे अपेक्षित आहे. यावर जर उपाययोजना आपण करायच्या ठरवल्या तर पहिली उपाययोजना आहे जलसंधारण. त्यामध्ये जलयुक्त शिवार, लहान लहान बंधारे बांधणे आणि नद्यांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. अजूनही नद्याजोड प्रकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला नाही. शिवाय शक्यतोवर नदीच्या पाण्याच्या वापरासाठी ज्या म्हणून कुठल्या सुविधा करता येतील त्या करणंसुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे. ठिबक सिंचनचा जर विचार केला तर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मोठ्या स्वरूपामध्ये ठिबक सिंचन केल्यामुळं आहे त्या पाण्याचा दीर्घकाळ आणि जास्तीचा वापर होऊ शकतो. शिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड, कोकणातील समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे प्रकल्प वेगाने पूर्ण करणे अपेक्षित आहे. अनेक वर्षापासून ही राजकारणात होणारी चर्चा आहे, पण प्रत्यक्षात या बाबतीमध्ये खूप मोठं पाऊल उचललं गेले आणि वेगानं मराठवाड्यामध्ये पाणी आले असं अद्याप तरी घडलं नाही. त्यामुळं ते घडणं अपेक्षित आहे आणि ते घडलं की आपल्या मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे सुद्धा शेतकरी संपन्नतेकडे वाटचाल करू शकतील. शेतीमध्ये सुधारणांची सुद्धा आवश्यकता आहे. एकतर पीक पद्धतीत बदल घ्यावा लागेल. ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी तेलबिया, कडधान्य आणि फळबागांना
उदाहरणार्थ मोसंबी, सीताफळ प्राधान्य देणे जरुरी आहे आणि यासाठी सुद्धा शासकीय पातळीवर आणि NGO पातळीवर सुद्धा मदत अपेक्षित आहे. पूरक व्यवसायाच्या बाबतीमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन करण्यासाठी आर्थिक मदत देणं आणि त्यांना त्या पद्धतीचे योग्य मार्गदर्शन करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. उद्योग आणि कौशल्याचा विकास करत असताना कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रामीण भागातच कापूस, सोयाबीन आणि फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं आवश्यक आहे. शिवाय या भागातला माल, मग शेतीमाल असेल किंवा उत्पन्न बाहेर पोहोचवण्यासाठी या भागात नव्यानं घोषित करण्यात आलेल्या सर्व रेल्वे पटऱ्या उभारणं आणि रेल्वे मार्ग प्रबळ करून या भागातली दळणवळण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर ग्रामीण तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जरी मुख्यमंत्री युवा कार्ययोजनेमध्ये काही लोकांना काही काळ जरी मदत मिळालं असलं तरी या मदतीचं स्वरूप अजून विस्तारित होणं अपेक्षित आहे. या भागातला अनेक तरुण काम आणि शिवाय आवश्यक लागणाऱ्या दैनिक गरजापासून दूर आहे आणि या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच मराठवाड्यासाठी खास करून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबवून इथल्या युवकांना काम देता येऊ शकेल. थोडक्यात सांगायचं झालं तर मराठवाड्याचा प्रश्न केवळ पावसाचा नसून तो नियोजनाचा आहे. जर पाण्याचे योग्य व्यवस्थापनाने शेतीमालाला हमीभाव मिळाला आणि स्थलांतर रोखता आलं, शिवाय दळणवळण सुविधा सुधारण्यात आली तर निश्चितपणे मराठवाड्याचा विकास होऊ शकतो. मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते तुम्ही संदेश बॉक्समध्ये लिहायला हरकत नाही. परंतु एकंदरीत मराठवाड्यामध्ये आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकाची प्रक्रिया चालू आहे. लवकरच्या निवडणुका पार पडतील. नवीन मंडळी पुन्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये येतील. परंतु त्यांच्याही वतीनं जे प्रश्न पुढे मांडले जावेत आणि ज्या प्रश्नाचा पाठपुरावा केला जावा तो म्हणजे आहे मराठवाड्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या गावांचा आणि तिथल्या तरुणांचा, शेतकऱ्यांचा विकास आणि या कामी काय काय करावं आणि कुठल्या सूचना द्याव्यात असं आपल्याला वाटतं. कृपया आम्हाला त्या संदेश बॉक्समध्ये आपण द्याव्यात. आपण एकत्रितरित्या त्यावर पुढच्या एपिसोडमध्ये अधिक सविस्तर बोलूया. मंडळी, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि एवढंच नाही तर आवडलेले व्हिडिओ इतरांनासुद्धा पाठवून द्या, म्हणजेच शेअर करा. धन्यवाद.